हाय मैत्रिणींनो, आजचा हा जो ब्लॉग आहे तो खास माझ्या मैत्रिणींसाठी आहे. सो कशा आहात तुम्ही सगळ्या? आय होप की तुम्ही हॅपी आणि हेल्दी असाल. मी शर्वरी तुमच्या सगळ्यांचं नवीन एका ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते आहे. वेलकम बॅक टू द चॅनल. आज 4 गुजगोष्टी तुमच्यासोबत मी करणार आहे. बघा, आपण खूप वेळेला असं करतो की जेवणाच्या वेळा चुकवत असतो. चहा मात्र आपण दिवसभरात 2दा अगदी न चुकता त्या टायमिंगला घेतो, पण ब्रेकफास्ट, लंच, डिनर ह्या गोष्टींचं पुढे मागे होतं. माझ्याकडूनही होतं, कारण असं वाटतं ना, आधी सगळी कामं करून घेऊ मग आपण खाऊ, कारण खाल्ल्यानंतर मग काही सुचत नाही, सुस्ती येते. तर असं आपल्याला नाही करायचं आहे. आपल्याला टायमिंगमध्ये खायचं आहे, कारण खूप वेळेला खूप गोष्टी, इश्यूज आपले मेंटल असतील किंवा फिजिकल असतील, हे वेळच्या वेळी न जेवल्यामुळे होत असतात. तर वेळच्या वेळी आपण खाल्लं तर ते इश्यूज होणार नाहीत. त्याचबरोबर दिवसभरातनं आपल्याला आता उन्हाळा म्हणून शाळेचं पाणी म्हणा किंवा वन म्हणा, लिंबू सरबत म्हणा, कोकम सरबत ह्या गोष्टी घ्यायच्या आहेत. म्हणजे ज्या घरगुती आहेत किंवा नैसर्गिक आहेत, हेल्दी ड्रिंक्स आपण म्हणूयात, ते आपल्याला घ्यायचं आहे. किंवा फळं तुम्ही इन्क्लूड करायला पाहिजेत दिवसभरातून. आपण आपल्या मुलांना देतो, पण आपण किती वेळेला खातो याचा विचार केला पाहिजे, कारण आपली मुलं आपल्यावरती डिपेंड आहेत. तर आपण व्यवस्थित असू तर ते पण छान हॅपी राहणार आहेत. ह्या गोष्टीला आपण विसरायचं नाही. त्याचबरोबर ज्या गोष्टीची आवड आहे ती गोष्ट दिवसभरात किमान एक अर्धा तास जोपासायची. काहींना देवाधर्माची आवड असते, काहींना वाचनाची असते, काहींना गाणं, नृत्य, कशा ना कशाची तरी प्रत्येकीला आवड असते. असं होऊ शकत नाही की कुठल्याही महिलेला कशाची आवड नाही. तर ती शोधा आणि त्याच्यासाठी अर्धा तास नक्की द्या. त्याचबरोबर ना, अजून एक महत्त्वाची गोष्ट करायची की अशा ज्या आपल्या जागा असतात, म्हणजे आता तळपाय जसं मी तुम्हाला दाखवते, ह्याचं रोजच्या रोज छान आपल्याकडून म्हणावी तशी केअर घेतली जात नाही. तर आठवड्यातून एकदा त्याच्यासाठी वेळ द्यायचा, 15 दिवसातून एकदा, महिन्यातून एकदा, केव्हा तरी वेळ मिळत असेल की नाही तर तो द्यायचा. आपण बऱ्याचदा ना काहीतरी टाईमपास गोष्टी करत असतो, तर त्या बाजूला ठेवून अशा गोष्टी करायच्या. एखादी लिपस्टिक कमी घ्या, पण हे असं इन्स्ट्रुमेंट कलर्स रिमूव्हर म्हणतात ह्याला, तर कलर्स रिमूव्हर तुमच्याकडे असायला पाहिजे नक्की. खूप कमी किमतीत मिळतं हे, फार काही महाग नसतं. आणि तेवढे तर 700-800 रुपये आपण दुसरीकडे कुठेही खर्च करतो, तर ह्याच्यावर करा. बघा केवढी डेड स्किन निघते, छान होतात पाय आपले स्वच्छ. आणि त्याच्यामुळे ना खरंच तुम्ही हे करून बघा, मग तुम्हाला जाणवेल की ह्याचं फिलिंग किती छान येतं. हे स्वच्छ करायचं, छान कोमट पाण्यात शॅम्पू आणि थोडंसं किंवा काहीतरी लिंबू वगैरे पिळून छानपैकी पाय बुडवून ठेवायचे मस्तपैकी, आणि नंतर मग मॉइश्चरायझर लावून मोजे घालून घ्यायचे. असं आपण महिन्यातून एकदा आपल्या स्वतःसाठी करायला काय हरकत आहे. बघा, इतकं रिलॅक्स फिलिंग येतं ना त्या मॉइश्चरायझर लावताना मस्तपैकी. त्याला जेव्हा तुम्ही मसाज करताना तळपायाला, त्याला खूप गरज असते. माझी आई तर रोज तळपायाला तेल लावल्याशिवाय झोपत नाही, आणि त्याच्यामुळे तिचे इतके, आईचे, माझ्या आजीचे तळपाय इतके मऊ आहेत ना, माझे असे रफ झालेले आहेत ना, असे अजिबात नाही आहेत. तर म्हणजे बघा, कन्सिस्टन्सीनी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्या काळजी घेतात स्वतःची. त्याच्यामुळे त्या आजही आपल्यासाठी उभ्या आहेत. त्यांचं वय झालंय तरी त्या आपल्यासाठी काळजी घेतात आहेत, आपल्यासाठी खूप गोष्टी करतात, आपल्या मुलांसाठी करतात. म्हणजेच काय, तर ह्या सगळ्यातनं मला तुम्हाला हेच सांगायचं की छोट्या छोट्या गोष्टींची आपण स्वतःची जर काळजी घेतली ना, तर आपण लॉंग टर्मवरती आपली स्वतःची, आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकतो. बघा किती स्वच्छ आणि मऊ झालेत माझे पाय. तर त्याचबरोबर ना, आपल्याला जसा वेळ मिळेल तसं स्किन केअरकडे पण, आपण चेहऱ्याकडे पण लक्ष द्यायला पाहिजे 35शी उलटल्यावर आपली. आणि हे खूप जणी करत असतात, तर ते नक्की करा, आवर्जून करा. आपल्या मैत्रिणींना पण करण्यासाठी मोटिवेट करा. छान राहणं, छान दिसणं, छान वागणं, बोलणं, हे सगळं आपल्या गरजेसाठीच आहे. ह्याच्यामुळे आपलं कौटुंबिक स्वास्थ्यही छान राहत असतं, कारण मुळात आपण शांत असतो डोक्याने. सो ह्या गोष्टी अशा मला तुमच्यासोबत काही हितगुज शेअर करायचं होतं. कसं वाटलं तुम्हाला? मोटिवेशनल वाटलं का? इन्स्पिरेशनल वाटलं का? मला हे सगळं कमेंट्समध्ये सांगा. पुन्हा भेटू. टेक केअर. थँक्स फॉर वॉचिंग.